वेळेची किंमत किती आहे हे जर आपल्याला बघायचं असेल ना, सर एक ऍथलीट आहे, ऍथलीट जो 7-7 वर्ष प्रॅक्टिस करतो. स्विमिंगचा ऍथलीट असेल, रनरचा ऍथलीट असेल, कुठल्याही स्पोर्ट्समॅनचा एखादा ऍथलीट असेल तर तो 7 वर्ष किंवा 4 वर्षांनी मॅच आहे, त्याची प्रॅक्टिस तो 4-5 वर्ष अगोदरपासून लागलेला आहे. आणि जेव्हा तो पळतो ना, एका सेकंदावरनं त्याचा जो नंबर आहे ना, जो पहिला येणार होता तो सेकंड येतो किंवा थर्ड येतो, आणि जे भेटायला पाहिजे होतं ते भेटत नाही, फक्त सेकंडच्या एका काउंटिंग मध्ये. मग त्या ऍथलीटला सर विचारा सेकंदाची व्हॅल्यू काय. एक सेकंदाची जी व्हॅल्यू आहे, हुसेन बोल्टला विचारा की त्या सेकंदाची व्हॅल्यू काय. त्या एका सेकंदामुळे तो पूर्णपणे बाहेर फेकला गेलेला आहे. मग हे जे टाइम आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर मिनिटाचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर एक असा स्टुडंट आहे जो इंटरव्ह्यूला चाललाय, ट्रेनच्या ठिकाणी प्लॅटफॉर्मला उभा आहे, एका मिनिटामुळे ट्रेन मिस झाली आणि मिळणारा 50,000 रुपयाचा जॉब तो दुसऱ्याला मिळाला, तो जॉब त्याला नाही भेटला. त्याला विचारा सर एका मिनिटाची किंमत काय. जर एका तासाचं आपल्याला महत्व जाणून घ्यायचं आहे तर एखादा व्यक्ती आहे, त्याला साप चावलेला आहे आणि त्याला कुठलीही सामग्री भेटत नाहीये, प्रॉपर कोणी मदत करायला तयार नाहीये, तर त्या एका तासामध्ये चावलेला जो माणूस आहे त्याला साप चावलाय, त्या एका तासामध्ये काय होईल त्याला विचार. आणि जर आपल्याला विचारायचं आहे की एक दिवसाची किंमत काय, एका वर्षाची किंमत काय, तर त्या विद्यार्थ्याला विचारा ज्यांनी मागच्या वर्षी 1 वर्ष त्याचं गेलेलं आहे, 1 वर्ष त्याचं वेस्ट गेलेलं आहे. सर टाइम आहे ना, कधीच परत येत नाही. टाइम अँड टाइड वेटिंग फॉर नन. तुमचा आजचा निर्णय तुमचं उद्याचं भविष्य घडवणार आहे. तर ऍज अ एज्युकेशनल काउन्सिलर मला सांगायला आवडेल की आजचं तुमचं एक पाऊल दादाचं उद्याचं भविष्य असणार आहे. वेळ थांबत नाहीये, वेळ सातत चाललाय. आज नाही उद्या, आज नाही उद्या, उद्या परत कधीच येणार नाही. तुम्ही एक पाऊल पुढे टाका. मॅडम तुम्ही तुमची कमिटमेंट द्या. दादा तू तुझा रोल निभाव. मगाशी सांगितल्याप्रमाणे 50% एज्युकेशन सिस्टम जबाबदार आहे, 40% सर तुम्ही जबाबदार आहेत. हो, तुम्ही जबाबदार आहात. मॅडम तुम्ही जबाबदार आहात. हात वर करू नका. दादा 10% तुला तुझं काम करायचं. चालेल? द्या. व्हेरी गुड.